जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम बांधवांनो. पवनदादांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. आणि जी थोड्या वेळापूर्वी मी पोस्ट केली होती, तर त्या पोस्टमध्ये मी असं सांगितलं होतं की मी 50 फेसबुक अकाउंट बनवणार आहे, 500 जीमेल ॲड्रेस बनवणार आहे आणि त्याच्यानंतर 10 पेजेस, 10 यूट्यूब चॅनल, असं वेगवेगळं काहीतरी सांगितलं. अनेक बांधवांना विश्वास पटला असेल, काहींना पटला नसेल. तर तुम्हा सर्वांना हाच प्रश्न पडला असेल की बाबा चला ठीक आहे, अकाउंट बनवले, पण एवढं सगळं एक व्यक्ती कसं काय हँडल करू शकतो. तर त्याचंच उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला आता हा छोटासा एक डेमो व्हिडिओ तयार करतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला एक पट्टी दिसत असेल, ती पट्टी ॲटोमेशनची आहे. मी काही स्क्रिप्ट तयार केलेल्या आहेत, त्या स्क्रिप्टची ती पट्टी आहे. ती स्क्रिप्ट ॲटोमॅटिक वर्क करेल. आता बघा, मी हात न लावता तुम्हाला माझ्या ह्या अकाउंटवरून मी तुम्हाला पोस्ट करून दाखवतो. पोस्ट केल्यानंतर ती शेअरही करून दाखवतो, हात न लावता. तर चला आपण बघूया ॲटोमेशन कसं वर्क होतं आणि कसं शेअर होतं. आणि हेच प्रत्येक 50 अकाउंटला, त्या 500 जीमेलला हेच सगळं वर्कआउट करणार आहे. मी काहीच करणार नाही, सगळ्याच्या सगळं सिस्टीम ॲटोमॅटिकली त्या गोष्टी करणार आहे. ठीक आहे. तर आता मी हे बघा, डाव्या साईडला जे प्लेचं बटन आहे, ते प्लेचं बटन दाबतोय. ॲटोमॅटिकली आता ओपन झालं. आता ॲटोमॅटिकली याच्यावरती जय शिवराय लिहून येईल. हे बघा, ॲटोमॅटिक टाईप करता येते आणि लगेच वरती नेक्स्टचं बटन आहे, ते दाबलं जाईल. ठीक आहे. वाट पाहू आपण थोडीशी. हे बघा, ॲटोमॅटिक दाबलं गेलं. आता इथे पोस्टचं ऑप्शन आहे, ते पोस्टही होईल. हे बघा, ॲटोमॅटिक पोस्ट झालेला आहे इथं जस्ट नाऊ. हे बघा, पोस्ट होतंय. हे बघा, पोस्ट झाली. वरती आलो. ॲटोमॅटिकली आता पुढच्या गोष्टी त्या चालू होऊन जातील. हे बघा, तो फोटो ओपन करणं, त्या बाकीच्या गोष्टी, त्याच्यावरती कमेंट करणं, या सगळ्या गोष्टी आता चालू होऊन जातील. याच्यावरती ॲटोमॅटिक कमेंट पडेल. ठीक आहे बाबांनो, आता मी पॉज करतोय. तर आता हे बघा, थोड्या वेळापूर्वी मी जे पोस्ट केली होती, ती पोस्ट काय होती दाखवतो. आता ही ॲटोमॅटिक पोस्ट केली. आता मी टच करतोय. ठीक आहे. आता मी टच करतोय. तर आता पोस्ट काय होती, हे बघा, ही पोस्ट आत्ता आपण केली, लगेच त्याच्यावरती कमेंटही आली. हे बघा, 50 फेसबुक अकाउंट, 500 जीमेल अकाउंट, 10 पेजेस, 10 ब्लॉग, 10 यूट्यूब चॅनल. तर आता हे जसं मी पोस्ट केली ना ॲटोमॅटिकली, हेच ॲटोमेशन आता ह्या 50 अकाउंटला, त्याच्यानंतर 500 जीमेल अकाउंटला, 10 पेजेसला, हे सगळं ॲटोमेशन चालेल. जेव्हा मी एखादी पोस्ट करेल माझ्या ब्लॉगवरती, माझ्या यूट्यूब चॅनलवरती किंवा काय, हेच ॲटोमेशन जे मी लावल, स्क्रिप्ट तयार करल माझ्या थोडंसं नॉलेजनी, तर हे सगळं ॲटोमेशन होणार आहे. ॲटोमॅटिक त्या सगळ्या पोस्ट पडणार आहेत, त्याच्यावरती कमेंट येणार आहेत, त्या शेअर होणार आहेत ॲटोमॅटिकली. आणि हे सगळं कोण करणार आहे, हे सगळं सिस्टीम करणार आहे. त्यासाठी मला स्वतःला तेवढा वेळ द्यायची गरज नाही आहे. मला काय करणं आहे, फक्त मला 10 पेजेसवरती मला त्या पोस्ट करणं आहे, 10 ब्लॉगवरती मला पोस्ट करणं आहे, 10 यूट्यूब चॅनलवरती मला व्हिडिओ टाकून देणं आहे. तेवढाच वेळ माझा जाईल. ॲटोमॅटिकली 50 फेसबुक अकाउंट ओपन होतील. ते ओपन झाल्यानंतर त्यांच्या त्या माझ्या पोस्टवरती येऊन ते कमेंट करतील. कमेंट केल्यानंतर ते शेअर करतील त्यांच्या अकाउंटला प्लस ग्रुपला. त्याच्यानंतर 500 जीमेल अकाउंट, ॲटोमॅटिकली एक जीमेल अकाउंट ओपन होईल. ते जीमेल ॲड्रेस माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन कमेंट करेल. ते लॉग आउट होऊन लगेच दुसरं जीमेल ओपन होईल. ते पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करेल, ते शेअर करेल, पुन्हा लॉग आउट करेल, पुन्हा तिसरं जीमेल अकाउंट ओपन होईल. ते पुन्हा सबस्क्राईब करेल, कमेंट करेल आणि शेअर करेल. हे सगळं आता ॲटोमेशन होणार आहे आणि सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त थोडासा विश्वास ठेवा. आपण 25 जानेवारीला एकदा अंतरवलीहून आलो, माझा लॅपटॉप बिपटॉप त्या सगळ्या गोष्टींचा सेटअप झाला की आपण एक चांगला मुहूर्त बघून तुम्हाला स्वतःला सुद्धा या गोष्टी कशा करायच्या, ॲटोमेशन कसं करायचं, हे सगळं शिकवलं जाणार आहे. तर हे बघा, लगेच याच्यावरती कमेंटही यायला लागल्या, लाईकही यायला लागले या पोस्टवरती. आणि ही जी पोस्ट केलेली भावांनो, ही पोस्ट मी स्वतः टाईप केलेली नाही, ॲटोमेशननी केलेलं आहे आणि तेच त्या गोष्टी होत आहेत. ठीक आहे. हेच मला समजून सांगायचं होतं. ज्याच्या डोक्याहून गेलं असेल त्यांनी कृपया कॉल करावा. या सगळ्या गोष्टी 25 तारखेनंतर प्रॉपरली समजून सांगणार आहे मी तुम्हाला, की कसं अकाउंट ओपन केलं जातं, कसं त्याच्यानंतर ते शेअर केलं जातं, कसं ॲटोमेशन लावलं जातं. या सगळ्या गोष्टी खूप जादूच्या आहेत, पण जर आपण प्रॉपरली अभ्यास केला, टेक्निकल गोष्टी स्टडी केल्या, तर या सगळ्या गोष्टी आपण सर्व शिकू शकतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम.